आयर्नमॅन वर्ल्ड टफेस्ट रेस आहे. थ्री 3.8 किलोमीटर स्विमिंग तुम्हाला 2 hours 10 minutes मध्ये कट ऑफ असतो. स्विम अँड सायकलिंगचा तुमचा 10 hours कट ऑफ असतो. जो काय वेळ वाचतोय तो तुम्हाला रन साठी. तर त्यांनी तुझ्या आयुष्यात काही बदल आला का? आयर्नमॅन मुळे मी एक डिसिप्लिन मध्ये राहायला लागलो. कर सकता हूं अब मैं रेस, कुछ भी कर सकता हूं अब मी स्टार्ट लाईन वरच रडलोय. खूप घाण विचार येत होते डोक्यात. एका साईडनी प्रॅक्टिस होती आणि ते खारं पाणी चाललंय तोंडात. त्यानंतर जी पाण्यात मला उलटी झाली, कसम से उतना पेन मुझे कभी हुआ नहीं लाईफ. जे रडलोय मी. मग त्यानंतर हॉटेलवर जाऊन पप्पांनी फ्लॅग ठेवला होता, इंडियाचा फ्लॅग. फिनिश लाईनवर दोघं फिनिश करू, फ्लॅग आपण फडकू. चौथ्या दिवशीपासून मी प्लॅनिंग करायला लागलो, आता एखादा मार्ग शोधू आणि इथून पळून जाऊ. तुला कधी वाटलं की यार तू फुल आयर्नमॅन करायला पाहिजे, किंवा का करायला पाहिजे फुल आयर्नमॅन? कारण जेवढं ते एक तर खूप अवघड आहे ते. राईट. 13-16 तास पूर्ण वेळ तुमच्या मेंटल स्ट्रेंथ, फिजिकल स्ट्रेंथ टेस्ट होत असते ते. आणि त्याच्या आधी बरेच महिने तुझ्या डेडिकेशन असणार आहे त्यात. येस. तुला असं कधी वाटलं किंवा का वाटलं की तू ते आयर्नमॅन ट्राय केलं पाहिजे? आयर्नमॅन बेसिकली हा टोटली एक मेंटल गेम आहे, जो की मला समजला. आणि हे का करायची इच्छा झाली माझी, कारण की वडील खूप आधीपासून याच्यात होते. वडिलांना बघायचं एवढं एन्ड्युरन्स प्रॅक्टिस करता, 6-6, 7-7 तास सायकलिंग करताय. ह्याच्यातनं भेटतं काय त्यांना? ते खुश आहे. सायकलिंग करताना मी त्यांना बघतोय, रनिंग करताय, खुश आहे. ते जागृत कसं होते त्याच्यातनं, हॅपीनेस कसं काय भेटते? कारण की एवढा आपण बॉडीला स्ट्रेच करतोय, त्रास का नाही होत? मी असंच 21 किलोमीटर कम्प्लीट केलं. 10-12 किलोमीटर्स नंतर मला ते समजायला लागलं की खरंच इसमें हॅपीनेस आहे. रनिंग करता करता पाय तर दुखताय, पण मेंटली आपण शांत आहे. तेवढा 2 तास आपल्यासोबत आपण स्वतःसोबत बोलतोय. ती गोष्ट मला खूप आवडली. वर्कआउट करताना जे 5-6 तास असतात, तेवढाच वेळ आपल्याला आपल्या स्वतःसोबत बोलायला भेटतो. अँड सायकलिंग मध्ये पण सेम तसंच आहे. सायकलिंग पण एन्ड्युरन्स स्पोर्ट्स आहे. 7-8 तास सायकलिंग करावं लागते आयर्नमॅन मध्ये. आयर्नमॅन मध्ये अर्ध्याचा जास्त वेळ सायकलिंग मध्येच जातो. त्यावेळेस मन स्वतःसोबतच बोलत असतं. त्या ह्याच्यात मेंटल गेम आहे. फिजिकली मी म्हणतो की प्रॅक्टिस केलीच पाहिजे. प्रॅक्टिस शिवाय ते इम्पॉसिबल आहे तो इव्हेंट करणं. येस. आणि मग तू कधी सुरू केलं की आता फुल आयर्नमॅनचा अटेम्प्ट करायचा आहे? मी 2022 मध्ये हाफ आयर्नमॅन कम्प्लीट केलं. आयर्नमॅन गोवा 70.3 असतं हाफ आयर्नमॅन, ज्यात 1.9 किलोमीटर स्विमिंग, 90 किलोमीटर सायकलिंग अँड 21 किलोमीटर रनिंग असते. तर तो माझा फर्स्ट अटेम्प्ट होता. त्याची जी ट्रेनिंग केली, 1 वर्ष फुल्ली मी ट्रेन केलं त्याच्यासाठी. स्विमिंग मला अगोदरपासून येत होती, पण सायकलिंगचा डिस्टन्स वाढवायचा होता थोडा. सॅडल टाइम वाढवायचा होता. सायकलच्या सीटवर बसायचा वेळ, की तुम्हाला डिस्ट्रॅक्ट नाही व्हायचंय, बसून राहायचंय, पेडलिंग करायची. सायकलिंग झाल्यावर परत रनिंग आहे 21 किलोमीटर. तर ह्या जे 3 स्पोर्ट्सच्या डिसिप्लिन आहे, ह्या फक्त लावून घ्यायच्या. तर 1 वर्ष त्याच्यासाठी प्रॅक्टिस केली. प्रॉपर न्यूट्रिशन, प्रॉपर डाएट. परत खूप मित्रांना, फ्रेंड्सला नकार दिला की नाही येऊ शकत भाई मी तुमच्यासोबत, पार्टीजला नाही येऊ शकत. सगळ्या गोष्टी झाल्या. मेंटली खूप प्रिपेअर झालो त्याच्यासाठी. 2022 मध्ये मी माझा फर्स्ट अटेम्प्ट केला गोवा आयर्नमॅनचा. आणि वडील आणि मी सोबत फिनिश केली ती रेस. आणि हे Finish हाफ line वर. आयर्नमॅन होतं. ती हाफ आयर्नमॅन होती गोव्याला. त्याचा टायमिंग माझा 7 hours 26 minutes होता. त्याचा कट ऑफ असतो 8.5 तास. येस. तर खूप चांगली फिलिंग होती ती. सोबत आम्ही कम्प्लीट केलं. त्यांचं एक्सप्रेशन एक अनबिलिव्हेबल होते. पहिल्यांदा एवढं खुश बघितलं होतं. चांगलं केलंच होतं कारण सही आहे. आणि मग याच्यानंतर इटलीचा अटेम्प्ट कसा ठरवला तू, आणि कधी दिला तो? येस. आणि मला असं वाटतं की आपण आयर्नमॅन बद्दल बोलतोय, पण तू आधी सांगतो की आयर्नमॅनचं जे फुल अटेम्प्ट असतो ते त्यात काय असतं, काय करावं लागत असतं? येस. आयर्नमॅन फुल चे डिस्टन्स असतात 3.8 किलोमीटर स्विमिंग इन सी किंवा ओशन. त्यानंतर 180 किलोमीटर सायकलिंग,
अँड देन फॉलोड बाय 42 किलोमीटर्स ऑफ रनिंग. तर दर कंट्रीनुसार त्याचा कट ऑफ टायमिंग असतो. काहींचा 16 तास असतो, काहींचा 17 तास असतो, डिपेंड्स ऑन द रूट. तर आयर्नमॅन वर्ल्ड टफेस्ट रेस आहे असं डिक्लेअर केलंय. 3.8 किलोमीटर स्विमिंग तुम्हाला 1 hour 2 hour 10 minutes मध्ये कट ऑफ असतो. स्विम अँड सायकलिंगचा तुमचा 10 hours चा कट ऑफ असतो. आणि जो काय वेळ वाचतोय तो तुम्हाला रनसाठी स्पेंड करावा लागतो. तेवढा वेळात तुम्हाला कम्प्लीट करावं लागतं ती रेस. आणि मग इटलीचा अटेम्प्ट, येस, इटलीचा अटेम्प्ट. कारण तो खूप एक इम्पॉर्टंट अटेम्प्ट असलाय. राईट. इटली रेस मी 2024 मध्ये अटेम्प्ट केला होता. माझं जसं गोवा आयर्नमॅन कम्प्लीट झालं 2022 मध्ये, तो उसके बाद बहुत अलग जोश आ गया था. म्हणजे भाई कर सकता हूँ अब मैं रेस, कुछ भी कर सकता हूँ अब मैं. यंगेस्ट म्हणून घोषित झालो होतो हा. मराठवाडा हाफ youngest. आयर्नमॅन करणाऱ्यामध्ये. या तर मग इटलीसाठी मी रजिस्टर केलं. 2024 मध्येच रजिस्टर केलं. माझ्याकडे 7-8 महिने होते प्रॅक्टिससाठी. मी मस्त ट्रेन केलं त्या इव्हेंटसाठी. प्रॉपर न्यूट्रिशन, प्रॉपर डाएट. आता डिस्टन्स जास्त असल्यामुळं टाइम पण तेवढा जास्त स्पेंड करावा लागतो प्रॅक्टिससाठी. स्विमिंगसाठी जास्त वीकली 25 to 30 hours तुम्हाला मिनिमम द्यावा लागता आयर्नमॅन प्रॅक्टिससाठी, फुल डिस्टन्ससाठी. इटलीसाठी मी अटेम्प्ट केलं. मी तिथं आम्ही 5 days अर्लियर तिथं पोहोचलो इटलीसाठी. हम्म. त्यानंतर सगळं ते फर्स्ट एक्सपिरियन्स होता अब्रॉडचा. पहिल्यांदा मी आउट ऑफ कंट्री गेलो होतो. देशाच्या बाहेर पहिल्यांदा. हा, पहिल्यांदा विमानात बसलो होतो मी. ते सगळ्याच गोष्टी. मग त्यानंतर तिथं पोहोचलो आम्ही 5 दिवस अगोदर. बाईक बॉक्स सोबत असतं आमच्या. बाईक सायकल जी असते ती इथूनच सोबत नेतो. आणि ती बॉक्स मध्ये डिसेंबल करून बॉक्स मध्ये हो, पॅक हो. करून जाते ना. येस. हा. तिथं गेलो आम्ही. वडील सोबत होते, मी होतो. त्यांचा पण फुल डिस्टन्स होता. ते पण अटेम्प्ट करत होते तेव्हा. हो. त्यांचा काय 6th का 7th अटेम्प्ट होता तो. मग ते तिथं- त्याच्या आधी पण 2दा झालेले आहेत ना वाटतं, त्यांनी पूर्ण केलंय ना. हो, फुल आयर्नमॅन केलं. त्यानंतर तिथं पोहोचलो आम्ही. बाईक असेंबल केल्या. बाईक असेंबल करता करता थोड्या गोष्टी चुकल्या माझ्याकडनं. जास्त नट टाईट केला गेला तर तो स्लिप झाला. मग परत ते हायपरनेस. मग तिथं नियर बाय शॉप भेटलं, त्यांनी फिक्स करून दिलं ते. त्यानंतर बीप कलेक्शनला गेलो आम्ही. जे चेस्ट नंबर किंवा रायडर नंबर जो असतो सगळा बाईकवर, स्टिकर, हेल्मेटवर जो स्टिक करायचा असतो. टायमिंग चिप भेटती. लेफ्ट लेगला खाली लावायची असते ती. त्याच्यामुळे तुम्ही ट्रॅक करू शकता रूटवर. आणि आपण ते- ऍप थ्रू बघू शकतो. बरोबर. तर ते सगळं कलेक्ट केलं आम्ही. आणि सगळ्यात प्राऊड फिलिंग ही होती, ते चेस्ट नंबर असतो, आपलं तिथं नाव असतं आणि त्याच्या खाली इंडियाचा फ्लॅग असतो. तर ते एवढी प्राऊड फिलिंग असते, ते सांगू नाही शकत. आणि ते नंतर भेटलं आम्हाला. ते फोटोज आम्ही काढलेत. प्रॉपर न्यूट्रिशन जसं हवं होतं, एक्साइटमेंट मध्ये ते झालं नाही माझ्याकडनं. रेसच्या आधी. येस, प्री रेस. देन नेक्स्ट डे इव्हेंट होता. झोप तर बिलकुल झालीच नव्हती. 1-2 तास पण नव्हती झाली, कारण की फर्स्ट फुल आयर्नमॅन होतं. त्या एक्साइटमेंट मध्ये झोपच लागली नसेल. नाही, नर्वसनेस होता. एक्साइटमेंट म्हणजे माझी फाटली होती जाम. कशामुळे? फुल डिस्टन्स माझा फर्स्ट होता अटेम्प्ट. आणि फिजिकली तर ठीक आहे, हो गया प्रॅक्टिस. पण वेव्स एवढ्या जास्त होत्या तिथं. रेसच्या पहिले तिथलचं वातावरण एवढं खराब होतं इटलीचं. पार्टिसिपेंट्स 3800 का 4000 होते तिथे. पण ते वेव्स, आमचं हॉटेल समोरच होतं रेस स्टार्टच्या. वेव्स म्हणजे ते एवढ्या स्विमिंग करण्यासाठी तिथे जायचं. राईट. त्याची प्रॅक्टिस मला जास्त नव्हती सीची. आपण पूल मध्ये प्रॅक्टिस केलेली. अँड येस, रेस साठी मी अटेम्प्ट झालो. स्टार्ट लाईनवर सगळा जो क्राऊड असतो. तू जेव्हा स्टार्ट लाईन वर होता आणि एवढ्या 8 महिन्यांपासून तू प्रिपेअर करत होता, काहीतरी इमॅजिनेशन असेल की आधी स्टार्ट लाईन दिसती, असं फील होतं. राईट. तसंच होतं का, जसं तू इमॅजिन केलं की काहीतरी वेगळं वाटत होतं तुला ते? स्टार्ट लाईनवर ना, फिनिश लाईन नाही, पण जेवढ्या लोकांनी हेल्प केली आयर्नमॅनसाठी ते सगळे आठवतात. फ्रेंड्स, फॅमिलीज, सगळे लेबर्स, टोटली सगळे आठवतात. ज्यांनी सायकल रिपेअर करून दिली आहे तुम्हाला, ते सगळं डोळ्यासमोर दिसतं. आणि तो क्षण खरंच खूप इमोशनल असतो. मी स्टार्ट लाईनवरच रडलोय, कारण की पप्पा मला सोडून मागे चालले गेलते. आणि ते म्हणतात सोबत स्विम नाही करू शकत मी, माझं अर्ध लक्ष तुझ्याकडेच असेल, कारण की तर थोडं असतंय. हो.
त्याच्यासाठी ते चालले गेले माग. मी एकटाच तिथं उभा. एक 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 जण स्टार्ट करते. जाम फाटली होती माझी. त्यानंतर येस 3च्या ग्रुपनी ते सोडतं. मग आम्ही स्टार्ट केलं. स्टार्ट केल्यावर फर्स्ट 500 मीटर्स थोडे टफ गेले मला. कारण की खूप हायपर झालतो मी. सगळे ते पाय लागत होते. चष्म्याला कुणाचा पाय लागत होता. हात हे होत होते. तर खूप हायपर झालो होतो. त्यानंतर 500 मीटर्स नंतर सगळे रिलीज होऊन जातात. सगळे पांगून जाते इकडे तिकडे. तर 1500 मीटर्स मला आठवतोय, सगळे पॉइंट्स आठवत आहे. तिथं बॉयज लावलेले असतात दर 500 मीटरला. 500 मीटर झाल्यावर एक बॉय असतो. बॉय म्हणजे असा एक तरंगाचा फुगा काहीतरी असतो एक point. तरंग. हा. तर 500 मीटर्स माझा पहिल्यापासून एकच टार्गेट होता. 500 मीटर पर्यंत पोहोचायचंय. त्यानंतर बघू करायचंय काय का. करायचंय. हा. 4 किलोमीटर स्विमिंग होती हो. 4 किलोमीटर 500 मीटरलाच आठवलं तर ते पॉसिबल नाहीये. 500 मीटर पर्यंत पोहोचायचंय. त्यानंतर बघू करायचंय का नाही. ठीक आहे. फर्स्ट 500 पोहोचलो. त्यानंतर सेकंड 500 पोहोचलो आणि थर्ड 500ला जे होतं 1500 मीटर्सला, तेव्हा जे लाटा चालू झाल्या लेफ्ट साईडने, तिथं माझं चुकलंय की मला बायलॅटरल स्विम येत नव्हती. बोथ साईड स्विमिंग. तर मी ज्या साईडनी स्विमिंग करत होतो त्या साईडनी लाटा येत होत्या. बायलॅटर म्हणजे दोन्ही साईडनी श्वास घेता येतो. येस, दोन्ही साईडनी. एकाच साईडनी प्रॅक्टिस होते आणि ते खारं पाणी चाललंय तोंडात. तर 2 किलोमीटर पर्यंत मी सस्टेन केलं. त्यानंतर जी पाण्यात मला उलटी झाली भाई. म्हणजे आता पहिल्यांदा मी एक्सपिरियन्स केलं. पूर्ण पोट माझं आत गेलं होतं. पूर्ण बाहेर निघालो. सगळे इलेक्ट्रोलाइट्स आहे ते सगळं. काहीच एनर्जी नव्हती राहिली. मग तिथं अलाउड असतं की तुम्ही बोटला पकडू शकता. बोटमध्ये बसू नाही शकत. बसले तर तुम्ही डिस्क्वालिफाय. तर मी पकडून उभा होतो. 10 मिनिटं तिथं टाइम स्पेंड केला. म्हटलं रेस फिनिश तो करणी आहे. कारण की एवढ्या दूर आलोय. आता त्या क्षण मला काय आठवलं असेल, याला एवढे पैसे घातले आपण, 5-6 लाख रुपये इव्हेंटला गेले, ते पाण्यात जातील. म्हणजे मेन मुद्दा ह्युमन टेंडन्सी, ह्युमन नाही, मेंटल कशी आपली असते, आपल्या मिडल क्लास लोकांची. पैसे गेले भाई. बरोबर आहे. हा. तो फिर एक 10 मिनिटं मी थांबलो तिथं. श्वास घेतला, प्रॉपर इलेक्ट्रोलाइट्स पिलो. त्यानंतर परत स्टार्ट केलं मी. हळूहळू स्टार्ट लाईनला पोहोचलो. 2 hours 10 minutes कट ऑफ असतो. माझा 2 hours 8 minutes मध्ये मी तिथं 2 पोहोचलो. मिनिटांनी राहिलं. हा. तिथून जो पळालोय मी ट्रान्झिशन एरियामध्ये, तर मला एक रायडर असं सांगितलं एका व्हॉलेंटियरनी की हे वडील आहे का तुझे? पप्पा तिथंच बसले होते ट्रान्झिशन एरियामध्ये. तिथं बाईक्स असतात, तिथून बाईक्स घेऊन तुम्ही जाऊ शकता. तर पप्पांचं 1 hour 30 मध्येच कम्प्लीट झालं होतं. पप्पा 30 मिनिटं तिथं बसले होते माझ्यासाठी. व्हॉलेंटियर म्हणता की रडत होते ते. काळजी घेऊन. त्यांना सुधरत नव्हतं. ते जसे आले मला हक केलं. त्यानंतर आम्ही रेस स्टार्ट केली. सायकलिंग स्टार्ट केली. सायकलिंगचे सगळे गिअर्स आणि ते वेअर करून सायकलिंगसाठी निघालो. सायकलिंग स्टार्ट केली. फर्स्ट 30 किलोमीटर्स 40 किलोमीटर्स काहीच वाटलं नाही. मस्त 25-30 kmph नी चालू होती सायकलिंग. पप्पा तर ऍज युजल पुढे निघून गेले. त्यांना बीट नाहीच करतात. त्यानंतर येस एकटाच होतो. फर्स्ट आयर्नमॅन मध्ये मेंटली मी तेवढा प्रिपेअर नव्हतो. कारण की किती जरी झालं तरी एज कमी होती माझी. आणि त्याच सगळ्या गोष्टी, बाहेरच्याच गोष्टी डोक्यात चालू होत्या. आता एवढा टाइम गेलाय, सायकलिंग होईल का आपली? तर त्या ह्याच्यात अजून जोरात सायकलिंग करणं चालू आहे. मी फर्स्ट 100 किलोमीटर्सला एवढं पुश केलं, तर तिथं युटर्न होता. युटर्न मारल्यानंतर एक क्लाइंब होता. तर तो क्लाइंब एवढा डेंजर होता. मी आयुष्यात पहिल्यांदा तो एवढा डेंजर क्लाइंब बघितला असेल. मी सायकल उतरवली आणि ढकलली आहे तिथून. डायरेक्ट स्टीप होता अख्खा. तो स्टीप उतरला, परत बॅक टू रोड आलो आम्ही. तर लास्टच्या म्हणजे माझं 135 का 136 ला तिथं डिस्क्वालिफाय झालं. कारण की मला खूप जाम क्रॅम्प्स येत होते लेफ्ट पायाला. माझे पायच काम नव्हते करत. म्हणजे जास्त अजून ताकद दिली असती तर काहीतरी दुसरं झालं असतं. तर मागून व्हॉलेंटियर्स आले. मी थांबतोय, चालवतोय सायकल. तर त्यांना समजून गेलं. मागं व्हॉलेंटियर्स असतात बाईकवर. तर ते म्हटले तुमचा कट ऑफ पण झालाय. 10 hours एक्झिट झाले स्विमिंग आणि सायकलिंगचे. रनिंगसाठी फक्त तुम्हाला 5 तास आहे. 5 तासात 42 पॉसिबल नाहीये. ते तोंडावर बोललो होतं त्यांनी. वाईट तर जाम वाटलं की 5 तासात का नाही करू शकत मी हे. पण विषय असा होता, इंग्लिश येत नव्हती मला. बोलणार काय, तर मी तिथं हात जोडतोय त्यांना की मला प्रोसीड करू द्या, मी करू शकतो.
पॉसिबल नाही झालं. त्यांनी माझी सायकल घेतली, त्यांच्या ते वॅगन्स असतात तिथं, कारमध्ये ठेवली. कारमध्ये बसलो होतो तर एक 2 रायडर्स होते तिथे पार्टिसिपेंट. तर असंच डिस्कशन चालू होतं की कितवी आयर्नमॅन आहे? बोलली माझं काहीतरी 42 टाइम्स फिनिशर आहे. हे जस्ट संडेला रजिस्टर करायचं होतं म्हणून केलं. म्हणायला बापरे. काय असतंय? जे रडलोय मी मग त्यानंतर हॉटेलवर जाऊन. मग तिथं खूप जाम रडलो. म्हटलं पप्पांनी फ्लॅग ठेवला होता. इंडियाचा फ्लॅग. फिनिश लाईनवर दोघं फिनिश करू आणि दोघं सोबत फिनिश करून फ्लॅग आपण फडकू. तर मला ते आठवलं. मी फ्लॅग घेऊन रूटवर गेलो. त्यांची तेव्हा रनिंग चालू होती. संध्याकाळची वेळ होती. त्यांचं काहीतरी 20 किलोमीटर्स झालं होतं. तर त्यांनी तिथं मला बघितलं, त्यांना समजून गेलं की फुस झाला हा आता. त्यानंतर मग स्टार्टला फिनिश केलं त्यांनी. फ्लॅग दिला, मी फिनिश केलं. फिनिश केल्यावर त्यांचा जो हॅपीनेस असतो, त्यांना काही वाटलंच नाही फिनिश केलं. कारण की त्यांचा मोटिव्ह होता की माझा फिनिश होऊन जावा त्या आयर्नमॅन. आणि अनफॉर्च्युनेटली ते डिस्क्वालिफाय झालं माझं. त्यानंतर रेस झाली, परत घरी आलो. घरी आलो, 1 महिना फुल जाम म्हणजे खूप शांत होतो मी. कोणासोबतच बोलत नव्हतो. एवढं सगळं झाल्यावर खूपच विचार चालू असतील ना डोक्यामध्ये तेव्हा. फर्स्ट फुल आयर्नमॅन, जिथून आयर्नमॅनची जर्नी स्टार्ट होणार आहे आणि तेच डिस्क्वालिफाय झाले. म्हणजे ह्याच्याहून घाण काय बोलता बीटी नाही भेटत कुठं. 1 महिना फुल शांतत काढलं. म्हणजे कोणासोबतच बोलत नव्हतं. कोण बोलत पण नव्हतं, नाही तर काहीतरी वाईट बोलून टाकायचो मी त्यांना परत. त्यानंतर सर्फिंग करता करता असंच विचार केला, यार विपश्यना म्हणून मेडिटेशनचा कोर्स असतो. जो आणि विपासना कोणाकडून कळालं तुला? विपश्यना वडिलांकडनंच कळाली होती. त्यांनी खूप आधी केली होती ती. त्यांची स्टोरी तुम्ही कव्हर अप केलीच आहे. हो. सगळ्यातनं रिकव्हर होऊन त्यांनी विपश्यना केली. घरात पण माझ्या आईने विपश्यना केलेली, आजीने केलेली, बऱ्याच लोकांनी केली. तर त्यांचं म्हणणं होतं की तू एकदा जाऊन ये. तर मी म्हटलं चलो ठीक आहे. म्हणजे 1 महिना तर घातला, खराब केला. 7 दिवस बघून येऊ. काय नाही झालं तर थोडं तेच ट्रिप होऊन जाईल एक. तर आणि तुला माहिती होतं की आता तिथे 7 दिवसावाला कोर्स 7 डेज टीनेजर कोर्स. छोटा होतो मी. टीनेजर कोर्स होता. आणि तू 18 वर्षाच्या कमी असताना फुल आयर्नमॅन अटेम्प्ट केला होता का? नाही, 18 वर्षाचा कमी एक 3 महिने मी जेव्हा राहिले होते तेव्हा मी हाफ आयर्नमॅन केली होती. ओके, हा. येस. नाईस. हा, विपासना. येस. विपश्यनाला मग मी हे गेलं, काय म्हणतात Register. रजिस्टर केलं. त्यानंतर तिथं गेलो. एक दिवस वडील आलते, मम्मी आलती सोडायला. मी तिथं सोडलं, बॅग्स दिल्या मला. इगतपुरीला ना ते? इगतपुरीला. खूप चांगलं ठिकाण. तिथं गेलो. एक दिवस चांगला स्पेंड झाला. चांगलं म्हणजे काय, सगळ्यांसोबत बोलणं हे ते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फोन घेऊन टाकला. आणि मग दुसऱ्या दिवशी असं बोलणं होतं की कोणासोबतच बोलायचं नाही, कोणासोबतच. टीचर सोबत पण विचारायचं असेल तर तुम्ही एकट्याच विचारू शकता. सकाळी उठवायचे, मेडिटेशन. सकाळी 6 वाजता मेडिटेशन. त्यानंतर मग ब्रेकफास्ट केल्यावर थोडं नॅप आणि परत मेडिटेशन. त्यानंतर दुपारी 15-20 मिनिटाचा ब्रेक आणि परत मेडिटेशन. तर 2-3 दिवस एवढी चिडचिड झाली मला, कारण की या सानिध्यात राहायची सवयच नाही. मेडिटेशन भाग येतच नाही तर. मेडिटेशन एवढं झालं त्या विपश्यनामध्ये. 2-3 दिवस मला खूप टफ गेले, कारण की मोल्ड व्हायच्यासाठी टाइम लागला मला. पहिला एक्सपिरियन्स होता. त्यानंतर 4थ्या दिवशीपासून मी प्लॅनिंग करायला लागलो. आता एखादा मार्ग शोधू आणि इथून पळून जाऊ. तर असं शांततेत बसल्या बसल्या बघायचो, आता या गेटमधनं पळू शकतो का? बॅग राहून दे, बॅग नंतर घेऊन जाईल मी. पळून जातो. 2-3 मित्र गोळा केले तिथं. रात्री बोलायचो. असं नाही की नव्हतं बोलायचं. त्यांना बोलायचो, भाई भाग जाय क्या असं, बाद में देख लेंगे जो. ते काय म्हणायचं, ते पण हो म्हणे. हा, मग एखादा भेटला असं तर मग पुढाकार भेटत जातो गोष्टीत. 5व्या दिवशी म्हटलं यार 4 दिवस तर वाया घातले. बघू म्हटलं काय होतं. 5व्या दिवशी मी मेडिटेशन करायला बसलो. म्हटलं आता बोट पण नाही हल्लं पाहिजे. 2 तास बसायचंच आहे मला. 2 तास बसलो, फुल घाम वाम येत होता. म्हणजे 2 तास जेव्हा कम्प्लीट झाले ना त्या मेडिटेशनचे, मला त्या मेडिटेशन मध्ये हे आठवलंय की मी जेव्हा 3 वर्षाचा होतो तेव्हा मी काय केलेलं आहे. म्हणजे
जे आठवत नाही बिलकुल आपल्याला, ते मला त्या मेडिटेशन मध्ये आठवलं. मेडिटेशन कोर्स झाल्यानंतर मी सेम स्टेटमेंट मम्मीला विचारलं, की असं काही झालं होतं का? तर ते आई रडायला लागली होती माझी. ती म्हटली, "हे आठवतं कसं काय तुला? तू खूप छोटा होता." 3 वर्षाचा होतो तेव्हा मी जे काही सायकल किंवा काहीतरी हे केलं, ती गोष्ट सांगितली तिला. तर ते खूप सरप्राईज झालते त्या गोष्टी. ते 7 दिवस 8-9 तास तरी शांत बसावंच लागलं असेल काही ना हो. काही. आणि एकट्यातच असणार. खूप विचार आले असतील, चांगले वाईट. काही असे पण आले असतील की जे फेस करायचे नव्हते असे काही. असं काही झालं का? येस. मी म्हणतोय ना 4 दिवस जे झाले, ते खूप टफ गेले. 5व्या दिवशी मला खरं कळालं मेडिटेशन काय असतं. जेव्हा मला ती गोष्ट समजली, ती गोष्ट आठवली छोट्यापणीची. दुपारी ती गोष्ट कळाली. संध्याकाळी मी परत बसलो मेडिटेशनला आणि मला चांगलं वाटायला लागलं. मला आतूनच चांगलं खुश व्हायला लागलो आणि क्लॅरिटी भेटली मला एक. जे मी जशी ह्या सगळ्या गोष्टीत होतो, मी डिस्क्वालिफाय झालो होतो. खूप स्वतःला हे करत होते, की काहीच नाही करू शकत मी आता पुढे. 6th डे पासनं मला समजायला लागले, की आपण परत ट्राय करू शकतो. या गोष्टी होत राहील. स्वतःलाच हील करत होतो मी आतल्या आत. दुसऱ्यांच्या ज्या सजेशन्स होते त्याच्यानी काहीच वाटलं नाही मला. स्वतःहूनच हील करायला लागलो मी. गोष्टी क्लिअर व्हायला लागल्या. शांत झालो पहिली गोष्ट तर. शांत तर मी कधीच नव्हतो. शांत झालो त्याच्यामुळं. 7 डेज कंप्लीट झाले तर मला अशी फिलिंग आली, की अजून 30 डेजचा मी रजिस्टर करावा का तिथून गेल्यावर. म्हणजे इथून पळून जाऊ पासून तर 30 दिवस अजून थांबतो. अजून कंटिन्यू करू का? मला अशी पण भावना आली. मेडिटेशन खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे ते जो एक्सपिरियन्स करेल विपश्यना त्यालाच माहिती आहे काय असतं. जबरदस्त. खूप स्ट्रॉंग आहे ते. आता विपासना झाली. मग याच्यानंतर येतो काल-मार्चा अटेम्प्ट. येस. आणि मग तू विपासनाहून आल्या-आल्या ठरवलं का, की आपण आता परत अटेम्प्ट देऊ, की कधी ठरवलं मग तू? विपश्यना झाली. विपश्यना मी सप्टेंबर का ऑक्टोबरमध्ये केली आणि नोव्हेंबरमध्ये तेच गोवा हाफ आयर्नमॅन दर इयरली होतं इंडियामध्ये. तर म्हटलं आपण पहिले काय करावं, फुलसाठी नको, हाफ रजिस्टर करू. बघू कसं जातं हाफ. हं. हाफ आयर्नमॅन रजिस्टर केलं. हाफ आयर्नमॅन खूप सुंदर झालं माझं. खूप इझिली कंप्लीट केलं. विपश्यनामुळेच माझं ते कंप्लीट झालंय. विपश्यना मी केली त्यामुळे मेंटल स्टेबिलिटी भेटली. स्वतःचे जे काही क्वेरीज होते मीच सॉल्व्ह करत होतो ड्युरिंग द ऍक्टिव्हिटी. तो विपश्यनामुळं ते एक झालं, की हाफ आयर्नमॅन खूप मस्तपैकी कंप्लीट झालं. हाफ झाल्यानंतर मी परत बॅक टू रुटीन आलो. तेव्हा मी फुलसाठी रजिस्टर केलं. आयर्नमॅन कलमार स्वीडनला जी होती रेस, त्याच्यासाठी मी फुलसाठी रजिस्टर केलं. आणि आयर्नमॅनसाठी शक्यतो कोणी रजिस्टर कसं करतं? किंवा कसं क्वालिफाय होतं यासाठी किंवा काय असतं? आयर्नमॅन फुलसाठी तुम्हाला हाफचं मी आतापर्यंत करत आलोय. हाफचं जे सर्टिफिकेट असतं हाफ आयर्नमॅनचं ते सबमिट करावं लागतं. त्यांच्या रजिस्ट्रेशन पोर्टलला तुम्हाला सगळे डेटा फिल करून ते सर्टिफिकेट सबमिट करावं लागतं. तेव्हा जाऊन ते अप्रूव्ह होतं आणि मग तुम्ही अपिअर करू शकता रेससाठी. म्हणजे आधी हाफ करावंच लागतं फुलच्या आधी. येस. ओके. मग तू फुलसाठी रजिस्टर केलं मग? मी फुलसाठी रजिस्टर केलं. त्यानंतर जे 2024 मध्ये मी जी ट्रेनिंग केली त्याच्याहून खूप जास्त आणि चांगली ट्रेनिंग मी स्टार्ट केली हं. कलमारसाठी. आणि टू साइड श्वास घ्यायचा प्रयत्न कर. ते तर पहिले केलं मी. पहिल्या महिन्यात ते शिकून घेतलं आधी. न्यूट्रिशन प्रॉपर मॅनेज केलं मी कारण की मला कळालं होतं की मी मागच्या वेळेस नव्हतं जास्त लक्ष दिलं. बाहेरचं खायचं. खूप इझी घेतलं होतं असं बोलू शकता. असा विचार केला की हाफ जसं केलंय ट्रेनिंग हाफ आयर्नमॅनसाठी, फुल को भी वही चल जाएगा. पण ते नाही चल जाएगा वाला नाही चलता वहाँ पे. मला त्रास झालाच तो 2024 मध्ये जो हेल्थ इश्यू किंवा म्हणजे जो त्रास झालाय तो नव्हता करून घ्यायचा. स्ट्रॉंग फिनिश करायचं होतं आयर्नमॅन कलमार. टायमिंग कट ऑफ होऊन 10 मिनिटं जरी आला तरी चालेल, पण स्ट्रॉंग फिनिश करायचं होतं मला. चांगलं न्यूट्रिशन प्लॅन केलं, चांगलं डाएट प्लॅन केलं. 1 वर्ष फुल्ली मी प्रॅक्टिस केली त्याच्यासाठी. तुझे ट्रेनिंग सेशन्स मध्ये एखाद्या वेळेस जर ना एखादी मोठा आपण काहीतरी हारून जातो, जेव्हा आपण परत ट्रेन करायला जातो किंवा कधी तुला नेगेटिव्ह विचार येत होते का? कधी-कधी ते रिकाम्या वेळात कधीतरी रात्री बसल्या-बसल्या फक्त इटली आठवत आहे असं काही झालं का त्या 1 वर्षात? येस, येस. खूप विचार येतात. स्विमिंग करताना तर क्षण आठवतात. यार,
तेव्हा केला असता तर माती नसती खाल्ली. निगेटिव्ह विचार ते येतात आणि त्यांना ड्युरिंग कसं द डील रेस. करत होतो मग तू तेव्हा? नाही, मी प्रॅक्टिस खूप चांगली करत होतो. म्हटलं काल जर 45 किलोमीटर सायकलिंग करत असेल, आज मी 50 करत होतो, 55 करत होतो. विपश्यना, मी परत तेच म्हणतो, विपश्यनामुळे मला ती मेंटल स्टेबिलिटी एक आली होती, क्लॅरिटी आली होती की ये होणे वाला है, म्हणजे मी करेल ते आणि मेंटलीच करेल जे काही गोष्टी आहेत. क्लॅरिटी आल्यावर मग अडचण येत नाही तेवढी. येस, कलमारसाठी रजिस्टर केलं अँड प्रॅक्टिस त्याच्यासाठी खूप चांगली गेली. ती रेस ऑगस्ट 15 ला होती कलमारची. माझ्याकडे जानेवारी 5-6 महिने होते. चांगलं ट्रेन केलं, आम्ही गेलो, पप्पा सोबत होते. यावेळेस आम्ही सायकल तिकडूनच रेंट केल्या होत्या. सेमच खर्च पडतो, परत ते खर्चाचा भाग आला. म्हटलं जायला यायला तेवढंच ट्रान्सपोर्टेशनला लागतं, तर आणि आम्ही मग तिथून तिथं ते रेंट केलं. जाऊन फिट करणं पण कॅन्सल होऊन जातं त्याने. तो बॉक्सच एवढा असतो, इथून न्यायचा, परत ते आर्मीवाले विचारेल काय आता याच्यात, मग ते चेकिंग. त्यापेक्षा तिथूनच रेंट केली सायकल. रेंट केल्यानंतर आम्ही तिथं 6-7 दिवस अगोदर गेलो. मस्त टेस्ट राईड घेतली सायकलची, काही चेंजेस असले तर ते केले. त्यानंतर प्रॅक्टिस स्विम केला. प्रॅक्टिस स्विम खूप छान झाला माझा, खूप मस्त केला. दोन्ही साईडनी श्वास झाला. हो, तो आला मला का दोन्ही साईडनी श्वास घेता आला. त्यानंतर तेच बीप कलेक्शन, बीप घेतलं. त्यानंतर हे अजून टॅग मी काढला नाही आयर्नमॅनचा. म्हटलं आता जो नेक्स्ट रेसला जाईल तेव्हाच कट करायला आणि तो घालेल. हा कलमारचाच आहे. तर हे टॅग दे, त्याच्यावर बारकोड असतो, जो स्कॅन करून तुम्हाला एंट्री आणि ते भेटते ऍक्सेस व्हेन्यू मध्ये. तर बीप कलेक्ट केलं. त्यानंतर परत एकदा प्रॅक्टिस स्विम केली, मनकी तसल्ली केली. म्हटलं तिथं चुकलो होतो, ते परत करायचं नाहीये. कलमारच्या रेसमध्ये मी प्री रेस खूप चांगलं न्यूट्रिशन घेतलं. कार्ब्स जे लोड करायचे असतात त्याच्यावर खूप लक्ष दिलं आणि ते खूप हेल्पफुल राहिलं माझ्या रेससाठी. मला ते जाणवलं ड्युरिंग द ऍक्टिव्हिटी. तर ते खूप गरजेचं आहे. ज्याला मी माइंड म्हणजे त्याला हेच नव्हतं कर, कन्सिडरच नव्हतं कर. म्हटलं काय नावाला असतं कार्बोहायड्रेट्स, काय कशाला इंटेक करायचं, ते गरजेचं असतं. प्रॉपर न्यूट्रिशन, प्रॉपर डाएट आम्ही फॉलो केलं पप्पांनी आणि मी. कार्ब्स म्हटल्यावर पिझ्झा, सँडविचेस, पास्ता खाऊ शकतो, तर ते एक चांगली गोष्ट होती कार्बोहायड्रेट. ते झालं, रेससाठी अपियर झालं. आता यावेळेस काय वाटत होतं स्टार्टिंग लाईनला मागच्या वेळेस पेक्षा? स्टार्टिंग लाईनला आता ह्याचा एक वेगळा फंडा होता कलमारचा. तिथं होतं 12 डिग्री सेल्सिअस पाणी. तर एवढं थंड पाणी होतं आणि स्टार्ट लाईनवर नेहमीप्रमाणे पप्पा परत मागे गेले. मग परत इमोशनल होणं चालू झालं. पण तिथं हार्दिक पाटील सर म्हणून होते, ते भेटले मला, जे की 42 टाइम्स फुल आयर्नमॅन फिनिशर आहे फ्रॉम इंडिया. ते 40 मिनिट्सच्या बसमध्येच होते. म्हणजे तिथं एक सेक्शन्स बनवतात. 40 मिनिट्स मध्ये जे करू शकता ते त्या लाईनीत उभा राहा. 120 आवर्स किंवा 1 hour 30 मिनिट्स मध्ये जे कम्प्लीट करू शकता, तर तसे लेन्स असतात. तर मी मागेच उभा राहिलो, त्यांना भेटलो, खूप चांगलं वाटलं. खूप मोटिवेशनल, म्हणजे खूप मोटिवेटर आहे लाईफ मध्ये ते. त्यानंतर रेससाठी अपियर झालो. पाण्यात जशी एंटर केलं म्हणजे एवढी थंडी वाजली मला. म्हटलं आता तसं बोलायला नको, म्हटलं पहिले निघून जा भाई पाण्यात. खूप त्रास झाला. पहिले 500 मीटर एवढा त्रास झाला थंड पाण्याने. आंघोळ ते सगळं गेलं, आईस बाथ आणि ते गेलं. आईस बाथून थंड होतं पाणी. बापरे. आणि येस, रेस साठी अपियर झालो. खूप वेळ असं वाटलं का चला 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 चला? पहिले 500च्या आधीच वाटलं मला की नको, आता जाऊन हॉटेलवर मस्त हीटर लावून झोपून जावं. मग परत तोच फंडा, 500 मीटर पर्यंत पोहोचायचं. खूप आधीपासून माझा गोल असतो, छोटे छोटे स्टेप्स कम्प्लीट करायचे, त्यानंतर बघूयात काय होतं. पहिले 500 मीटर पर्यंत पोहोचलो, त्यानंतर परत 500 मीटर पर्यंत पोहोचलो. कलमारसाठी जी प्रॅक्टिस केली होती स्विमसाठी, ती त्याच्यामुळे खूप एफर्टलेस स्विमिंग झाली माझी. स्वीडन इटलीमध्ये 2 hours 8 minutes लागले होते. कलमारचं मी माझ्यासाठी मी चांगलं फिनिश केलं. 1 hour 40 minutes लागले मला स्विमला. स्विम कम्प्लीट केली. पप्पांच्या अगोदर आलतो बरं का स्विम मध्ये. येस, 2 मिनिटं होतं, पण ठीक आहे. पहिले पोचलो, सायकल डिस्माउंट केली, सगळं हेल्मेट वगैरे घातलं, स्लीव्ज, कारण की थंडी होती तिथे. त्यानंतर सोबत आम्ही स्टार्ट केली सायकलिंग. पुढे चाललं गेलो मी. फर्स्ट 30 किलोमीटर्स इन्क्लाइन होतं, ब्रिज होता.
म्हटलं इन्क्लाईन आहे, आपण चांगली सायकलिंग करू, परत डिक्लाईन असणारच आहे, मग पेडलच नाही मारायचं आपल्याला. पण जेव्हा खाली उतरायला आलो तेव्हा हेडविंड चालू झाली समोरनं हवा. त्यामुळं सायकल पूर्ण हालत होती. आणि कार्बन व्हील्स असल्यामुळे सायकलला कार्बन व्हील्स असतात, त्यामुळं अजून लाईट वेट होतं व्हील्स, जे वेट असतो. त्यामुळं अर्धा वेळ तर बॅलन्सिंगवरच गेला माझा. तर तिथं थोडा टाइम गेला. त्यानंतर 50 किलोमीटर्सचा हायड्रेशन पॉइंट येतो. 50 किलोमीटर्सला मग जे काही टॉफीज असतात, जेल्स असतात, प्रोटीन बार्स असतात, ते कलेक्ट केले. मस्त भरभरून घेत होतो मी. म्हटलं बिंदास खायचंय आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही. बाईकच्या समोरच मी तो स्टिकर लावला होता की कोणत्या किलोमीटरला काय खायला भेटणार आहे. म्हटलं ते रेसचं जाऊ द्या, खायला काय भेटणार आहे ते बघूयात पहिले. काय खायचं मोटिवेशन हा बस, खायचं मोटिवेशन डोक्यात ठेवलं. सायकलिंग ह्या हिशोबाने केली मी की रन साठी प्रिपेअर होऊ, रन साठी न्यूट्रिशन भेटू, रन साठी फ्युअलअप होऊ. त्या हिशोबाने मी सायकलिंग मध्ये फ्युअलअप करत राहिलो स्वतःला, न्यूट्रिशन घेत राहिलो, एनर्जी जेल्स बार्स इनटेक करत राहिलो ऍज पर ट्रेनिंग, जसं सांगितलं होतं वडिलांनी. त्यानंतर 50 किलोमीटर झाले. 60 किलोमीटरचा युटर्न होता. 60 किलोमीटरच्या युटर्नला वडील दिसले मला, तिथे मागच होते. त्यानंतर परत आउटस्कट एरिया होता. कलमारचं असं होतं, लॅप्स नव्हते, पूर्ण सिटी फिरून 180 किलोमीटर करणार होते. खूपच छान वाटलं असेल पण मग तसं drive येस करायला. येस, थोड्या वेळ छान वाटलं मला, म्हणजे 100-1 किलोमीटर छान वाटलं. त्यानंतर असा भकास एरिया आलता जिथं काहीच नाही, ऊन एकदम, फक्त सायकलिस्टच दिसताय, लोक नाही, काही नाही. तर तिथं खूप बोर झालो मी. पेडलिंग करायचा अर्धा वेळ थांबलो होतो. म्हटलं यार पेडलिंग करना छोड़ दिया तो खत्म है फिर यहाँ पे. पेडलिंग चालू ठेवली. तिथं मेंटल स्ट्रेंथ माझी टेस्ट झाली. तिथं प्रॉपर विपश्यना मी केली. जिथं कोणच नव्हतं, काहीच नव्हतं. म्हटलं आपण स्वतःच आहे आता आपल्या सोबत. 5-6 तास परत भेटणार नाही असा टाइम. मग तिथं मी श्वासावर लक्ष द्यायला राहिलो. सायकलिंग करताना श्वास आ रहा है, जा रहा है, त्याच्यावरच लक्ष दिलं. हार्ट रेट पण चांगला राहिला. आणि स्वतःसोबत एक एक काहीतरी टॉपिक काढायला लागलो की काहीतरी बोलूयात स्वतःसोबत. रेस फिनिश झाल्यावर तसं काय करू, केलं तू जे सांगू शकतो असं काही? असं खूप विचार आलते डोक्यात. चांगले पण येत होते, वाईट पण येत होते. कारण कधी कधी 13 ते 16 तास स्वतःसोबत जवळपास एकटा हम्म. कितीच विचार येत असतील. म्हणजे खरं सांगायचं झालं, अर्ध्याच्या वरती विचार घरच्यांचेच येतात, फॅमिलीचे येतात, फ्रेंड्सचे येतात, तेच आठवतात. काय काय चाळे गेलेले किंवा रेसच्या दिवशी काय गोष्टी केलेल्या त्या सगळ्या आठवतात. सायकलिंगच्या वेळेस प्रॅक्टिस आठवते आहे, किती वेळेस तुम्ही सॅडल टाइम केलाय, किती वेळेस तुम्ही तुमचं सॅडल सोअर केलंय, त्या सगळ्या गोष्टी आठवतात सायकलिंग मध्ये. मला वाटतं जेव्हा तू सांगतोय की सॉरी मी इंटरप्ट केलं तुला, येस की एवढा वेळ तू सायकलिंग करतोय तर आपला सॅडल दुखू शकते एवढा वेळ येस एवढा वेळ बसून, हे हो. वाटतं पोहोचत नाही व्यवस्थित. असं झालं की खूप दुखतंय आता, चालायची इच्छा आहे. आता ते काय दुखणं म्हणजे रेस मध्ये दुखत नाही, कारण की ते प्रॅक्टिस मध्ये दुखणं कम्प्लीट करून घेतलेलं असतं आम्ही प्रॉपर. प्रॅक्टिस मध्ये 10-11 तास बसलेलो असतो, तर ते वो नम हो जाता एरिया पूरा, फील ही नाही होता हो कुछ. रेसच्या दिवशी तसं काही गोष्टी होत नाही शक्यतो, कारण की प्रॉपर पॅडिंग असते. जे काही सूट घालतो आम्ही त्याला प्रॉपर पॅडिंग असते सायकलिंगच्या सीटला यायला. तर येस, 120-130 किलोमीटर्स पर्यंत खूप चांगलं झालं. 130 नंतर प्रॉपर मेडिटेशन केलं मी परत. कोणच नव्हतं, मी एकटाच सायकलिंग करत होतो. वडील दिसत नव्हते मला, कारण की मनात ते विचार येत होते की त्यांचं डिस्क्वालिफाय झालं का किंवा काही हेल्थ इश्यू आला का. त्याच्यामुळे अजून गोष्टी खूप डोक्यात चालू असतात सायकलिंगच्या वेळेस, ऍक्टिव्हिटीच्या वेळेस. त्यानंतर सायकलिंग कम्प्लीट झालं माझं 180 किलोमीटर 7 आवर्स मध्ये मी कम्प्लीट केलं. डॉट 7 आवर्स मध्ये सायकलिंग कम्प्लीट केलं. सायकल माउंट केली आणि रनिंगचं सगळे गिअर्स घालत होतो. मला इथं काहीतरी असं वाटलं माशी आहे का काहीतरी आहे. तर मी असा फक्त हात चोळला तर मला कळालं एवढी स्किन निघाली होती माझी. आणि तो घामाचा हात मी असा चोळलाय पूर्ण. स्विमिंगचा जो सूट होता तो स्विमिंग करताना घासला इथं मला. मी प्रॉपर त्याला हे लावलं ना, लोशन लावलं नाही मग. तर तो घामाचा हात जेव्हा लागलाय, असला रडलोय मी त्या ट्रान्झिशन एरियामध्ये, लोळलोय मी पूर्ण. बापरे. तर दुसरी जी ऍथलीट होती त्यांनी ते मॉइश्चरायझर थोडं लावलं, तेव्हा थोडं बरं वाटलं. कसम से उतना पेन मुझे कभी हुआ नहीं लाइफ.
इमोशनली भी नहीं और कुछ भी नहीं, वो बहुत गंदा पेन था. म्हणजे ते डायरेक्ट जखमीवर बीटच केलं डायरेक्ट. हा, पूर्ण हात ते घामाने भरले आणि चोळलं मी प्रॉपर असं. नंतर फील झालंय मला. सायकल काढली मी, डिसमाउंट केली, माउंट केली सायकल. रनिंगसाठी अपिअर व्हायचं होतं. शूज आणि ते घातले. तिथं मला हार्दिक पाटील सर परत दिसले. त्यांचं 5-10 किलोमीटरच राहिलं होतं, तेव्हा माझी रनिंग स्टार्ट झाली होती. तर त्यांना मी एकदा विचारलं की पप्पा कुठे आहे, दिसले का? ते म्हटले काय 5 किलोमीटर मागच आहे, तू चल सोबत. त्यांनी 10 किलोमीटर करून घेतलं माझ्याकडनं. मी रनिंगसाठी बिलकुल ट्रेन नव्हतो. मी प्रॅक्टिस सेशन मध्ये 21-30 किलोमीटरच्या पुढे रन केला नसणार आहे. मी असा विचार केला तर रन करेल तर पप्पांसोबत, नाही तर नाही करणार. असे विचार नाही असले पाहिजे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताय आयर्नमॅन साठी. पण पप्पा होते तर म्हटलं उतना फायदा उठा लिया है. करून देतील म्हटलं रन. पण पप्पाच दिसले नाही मला त्या रूटवर. म्हटलं यार नाही होऊंगा रन. हार्दिक पाटील सर जे होते त्यांनी नेलं, 5-10 किलोमीटर करून घेतलं माझ्याकडनं. त्यानंतर परत ते विचारायला लागले की पप्पा दिसत नाहीये, काय काय हेल्थ इश्यू आला असेल का, ऍडमिट असेल का, काय झालं असेल. खूप घाण विचार येत होते डोक्यात. म्हटलं काहीतरी इश्यू आला असणार आहे. त्यानंतर 21 किलोमीटर झालं. त्यानंतर 5 किलोमीटर साठी एक एवढा चांगला ग्रुप भेटला मला, ज्यांचं एज होतं 65 to 70. तर ते काय करायचे, आयर्नमॅन येस येस येस. त्यानंतर ते करायचे काय, 1 किलोमीटर रन करायचे, 500 मीटर वॉक करायचे. त्यांच्यामुळे माझे पाय एवढे रिलॅक्स झाले आणि डिस्टन्स कव्हर झालं. ते 1500 मीटरचं डिस्टन्स होतं, ते कव्हर होत गेलं. त्यानंतर पाय मोकळे झाले. म्हटलं आता या ग्रुप सोडून टाकू आपण, लय बोर करताय. मग जे पळायला चालू केलं, 5 किलोमीटर राहिले होते, 36 समथिंग झालं होतं माझं. 36 किलोमीटर नंतर म्हटलं यार आखरी का वॉटर स्टेशन है, रेडबुल विडबुल पी लेंगे और जो भागेंगे. त्यानंतर परत शेवटचे 2 किलोमीटर मी थांबलो. एवढे पाय दुखायला लागले. परत विचार आलो यार फोटो विकत घेतले आपण आयर्नमॅनचे, 7-8 हजार रुपये त्याला गेले. फोटो चांगले यायला पाहिजे. फिर जो भागना चालू किया मैंने. ती जी फिनिश लाईन दिसती ना तुम्हाला, 1 किलोमीटर अगोदरच दिसते ती फिनिश लाईन. सिटी मधनं पूर्ण तो रूट असतो आणि सिटी मध्येच फिनिश असतो फिनिश लाईन. तर ती जी फिनिश लाईन दिसली ना, सगळं पेन विसरलो मी. जेव्हा मी क्रॉस करत होतो, त्यांनी अनाऊन्स केलं बिब बघून की दर्शन घोरपडे फ्रॉम इंडिया. एवढी प्राऊड फिलिंग होती मला ती खरंच मी सांगू नाही शकत. सगळ्यात जास्त प्राऊड फिलिंग होती माझ्यासाठी ती. फिनिश झाल्या काय वाटलं तुला? जस्ट झाल्या आता. फिनिश लाईन मी क्रॉस केली. फिनिश लाईन क्रॉस करताना साईडलाच वडील होते. त्यांना जाऊन हग केलं. म्हटलं बघा झालं, काय असतं एवढं. म्हटलं ठीक आहे बेटा. तो एक्सपिरियन्स खरंच सगळ्यांनी एक्सपिरियन्स केला पाहिजे. एक तर विपश्यनाचा आणि सेकंड काहीतरी इंड्युरन्स रनिंगचा, जिथं तुम्ही बॉडीला टेस्ट करताय, तुम्ही स्ट्रेच करताय, एक लिमिट पर्यंत घेऊन जाताय. कारण की किती दिवस कम्फर्ट लाईन मध्ये ठेवणार. आयर्नमॅन एक असा इव्हेंट होता ज्याच्यामुळे मी स्ट्रेच करू शकलो, लिमिट पुश करू शकलो माझी, आणि मला माझी लिमिट समजून गेली. आयर्नमॅननी खरंच हे शिकलोय मी. फिजिकली जरी तुम्ही जास्त फिट नसले आणि मेंटली तुम्ही असेल तर ती रेस तुम्ही कम्प्लीट करू शकता. 90% मेंटल गेम आहे आयर्नमॅन. कारण पूर्ण वेळ एकटा असतो ना सोबत आपण. येस, 90% मेंटल गेम आहे. मेंटली जर तुम्ही फिट असाल तर 100% आयर्नमॅन कम्प्लीट होईल. तुम्ही स्ट्रॉंग असले पाहिजे फक्त, आणि पॉझिटिव्ह घ्यायच्या गोष्टी. खराब जरी होत असल्या ठीक आहे, चांगल्यासाठी होतं. पॉझिटिव्ह लेते झालं. जे होतंय ते पण करत राहायचं, पळत Yes, राहायचं, ते yes. होऊन जातं finish. आपल्या हातात नाहीच आहे. पॉझिटिव्ह घेत राहायचं, झालं. इव्हन हुए बाद देखेंगे क्या है. नाईस. आता आयर्नमॅन झालं. आयर्नमॅनचं ते एक टायटलच भेटतं ते. हो हो. तर त्यांनी तुझ्या आयुष्यात काही बदल आला का? जसं तुला गोष्टी दिसायला लागल्या किंवा जसं जसं तुझे लोक तुला बघायला लागले, काही फरक आला की नाही आला तुझ्या आयुष्यात त्यांनी? आयर्नमॅनमुळे मी एक डिसिप्लिन मध्ये राहायला लागलो. माझ्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी आली की मी वर्कआउट रोज करावा, तुकारा नाही करावा मित्रांसोबत, किंवा पकडे गे तो परत ते एवढं चांगलं टायटल आहे, तर तसं तर होत नाही. डिसिप्लिन मध्ये राहायला लागलो. एक डिसिप्लिन भेटली. सकाळी 5 वाजता उठायचं, जी स्कूलमध्ये आपल्याला डिसिप्लिन भेटती 6 वाजता उठायची. स्कूल टाइम नंतर ती चालल्या जाते, कॉलेज टाइम मध्ये नाही भेटत ती. खरंय. ती परत डिसिप्लिन आली माझ्यात. 5 वाजता उठायचं, परत
सनराईज बघायचं, वर्कआउट करायचं, प्रॉपर न्यूट्रिशन घ्यायचं. सध्या ते एवढं होत नाहीये. इव्हेंट टू इव्हेंट मी करत असतो तसं. बट येस, खुश है मैं हैप्पी हूँ कि आयरन फिनिश किया हूँ मैं. आणि मनात एक होतं, फुल आयरन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत स्वतःला आयरन नाही म्हणायचं. हाफ आयरन फिनिशर नाही, चांगलं नाही वाटत. चांगलं नाही वाटत बरं. काय तू तर हाफ आयरन फुल आयरन फिनिशर हूँ. वो चाहिए था टाइटल. पापा प्राऊड आहे आणि सगळेच खूप आनंदी आहे. मी पण खुश आहे. इससे ज्यादा खुश नाही चाहिए लाईफ. बस. तुझं आणि तुझ्या वडिलांचं रिलेशनशिप खूप जवळच आहे. म्हणजे मी तुमचे इंस्टाग्रामवर फोटो वगैरे पाहिले आणि तुझं खूप जमतं तुझ्या वडिलांसोबत. राईट. तुला काय वाटतं की तुमचा एवढा क्लोज बॉन्ड आयर्न मॅन मुळे की कशामुळे, कसं काय एवढा क्लोजनेस? कारण प्रत्येक पोराचं त्यांच्या वडिलांसोबत एवढं क्लोज रिलेशन नसतं. राईट. काही जणांचं असतं, काही जणांचं नसतं. तुला काय वाटतं, कसं काय असं? आता माझ्या टर्म्स मध्ये असं आहे, आयर्नमॅनच्या अगोदरपासनं ते असेच आहे, खूप फ्रेंडली आहे. पहिले त्यांच्या काही बॅड हॅबिट्समुळे किंवा त्यांच्या काही वागणुकीमुळे त्यांना जास्त टाइम देता नाही आला आम्हाला. तर ते कव्हर अप नाही बोलता येणार, पण ते आता त्या गोष्टी हे करतायत. 10-15 वर्षापासनं सगळ्या गोष्टी चांगल्या चालू आहे. लक्ष देत आहे आमच्यावर आणि ऍज अ फ्रेंड म्हणूनच सगळ्या गोष्टी डील करतात ते. कधीच वडील म्हणून नाही. दुसऱ्यांच्या टर्म्स मध्ये मी असं नाही म्हणणार की त्यांचे पॅरेंट्स खूप स्ट्रिक्ट असतात किंवा त्यांचे फादर खूप स्ट्रिक्ट असतात. माझे पण आहेत. जेव्हा स्ट्रिक्टनेस असतो तेव्हा मग पट्ट्या खाली किंवा मग त्या गोष्टी चालतात. वाईट गोष्टी केल्या. पण एक आहे की तुम्ही त्यांना काहीतरी एक गोष्ट द्या किंवा तुम्ही काहीतरी त्यांना एक अचिव्हमेंट द्या, ज्यामुळे त्यांना वाटेल की काहीतरी करतोय. मला कळालंय त्यांचा की पॉइंट, ते कशाला खुश होत आहे, त्यांना काय चांगलं वाटतं, so मी वो चीजें करता हूं. त्यांचा जो काय आता बिझनेस आहे, मी आता 22 इयर्स ओल्ड आहे. त्यांचा जो काही बिझनेस आहे, लॉजिस्टिक्सचा बिझनेस आहे, ई-कॉमर्सचा आहे अँड फिनिक्स वेलफेअर अँड सायकल स्टोअर आहे. हे सगळं मी टेक ओव्हर केलंय आता. त्यांना म्हटलं तुम्ही मस्त आता रिटायरमेंट घ्या. सगळ्या गोष्टी मॅनेज करतोय. शिकतोय मी. कधी कधी चुका होत राहतात. 1000च्या जागी 10,000 चालले जातात. चुका होता. पण तेच आहे की चुकांमधनच शिकतो माणूस आणि चांगल्या वे मध्ये मी सगळं हँडल करतोय. जोपर्यंत रिस्पॉन्सिबिलिटी येत नाही तोपर्यंत मॅच्युरिटी पण येत नाही आणि त्या गोष्टीची तुम्हाला केअर पण भेटत नाही किंवा त्या गोष्टीची तुम्हाला व्हॅल्यू नाही समजत. पप्पा जेव्हा कमवायचे, अजून पण कमवता असं नाही बोलणार. पप्पा जेव्हा खरंच म्हणजे गोष्ट आणून द्यायचे तेव्हा एवढी जाणीव नव्हती. पण आता कळते की भाई गाडी नेली आहे, आपल्याला तेवढं डिझेल लागणार आहे, नाही एवढी नाही फिरवली पाहिजे. स्वतःच्या खिशातनं चालले ना, ती जाणीव आली आता. मॅच्युरिटी पण आली आहे. हा पॉइंट खरंच खूप खरा आहे आणि मला वाटतं पोरं किंवा जे पण आहे ना, जे जेव्हा कमवायला लागतात ना तेव्हाच कळतं Right. की जेव्हा घरच्यांचे पैसे जेव्हा खर्च करतो ना आपण, एवढं काही मनावर नाही घेत. बरोबर. जेव्हा आपण कमवायला लागतो मग आपल्याला कळत, अरे अरे खरंच आहे. 100 रुपयाला किती त्रास हो करावा हो लागतो. हो, तेव्हा मग ते खर्च करणं आपलं कमी होतं. तेच. सध्या तुझे कसे चालू आहे दिवस? काय असतं तुझ्या दिवसामध्ये? माझा रुटीन असं आहे तेच 5-6 वाजता उठणं. विकेंड्स असेल तर 7-8 वाजता निवांत उठतो मी, नो बर्डन, जेव्हा वर्कआउट नसेल. कॉलेजला आता मी 3rd इयरला आहे, बीबीए परस्यू करतोय. लास्ट इयर आहे माझं. त्यासोबतच मी बोर्ड ऑफ स्टडीज मेंबर आहे एमजीएम मध्ये, फिजिकल एज्युकेशन अँड योगिक सायन्सचा बोर्ड मीटिंग मेंबर. 9 वाजता उठून कॉलेज झाल्यानंतर 1:30 पर्यंत कॉलेज. त्यानंतर स्टोअरवर असतो मी. स्टोअरचे जे काही कामं असतात, लॉजिस्टिक्सचे कामं असतात ते सगळे बघतो. 5:30 ला माझं स्विम सेशन्स असतात. स्विम झाल्यानंतर 7:30, 8 डिनर आणि 8:30-9 वाजेपर्यंत घरी, फॅमिली टाइम. येस. आता तू कॉलेज करतोय, बरेच बिझनेसेस मध्ये तुझं लक्ष आहे. याच्यात खूप वेळ जातो. मग मित्रांना वेळ देता येतो का? आणि जर देता येतोय तर तू काहीतरी रिग्रेट करतो का एवढ्या बिझी शेड्यूल असणं? आता येस, कधी कधी मी रिग्रेट करतो. जेव्हा खूप लोड असेल स्टोअरवर किंवा खूप कामात लोड असेल आणि ते गेले कुठं फिरायला, तर व्हिडिओ कॉल करून ते जेलस फील करवतात, देख भाई इधर आ गया ये. कधी फील होतं ते, यार पप्पांनी काय अटकून ठेवलंय मला या कामात. फिलिंग येते ती, म्हणजे कधी कधी वाटतं यार
हे वय माझं मजा करायचं आहे. पण कधी कधी अशी पण फिलिंग येते यार काहीच कामाचे नाही म्हणजे फिरणं या सगळ्या गोष्टी एक पॉइंट नंतर नाही काय कामाचं. सॅटर्डे संडे तुम्ही फिरा ना. ऐन वेळेस रोज फिरणं त्याच्यात अर्थ वाटत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटायला लागले ना, मला खूप लोक विचारतात फ्री टाइम मध्ये काय करतो. मी बोललो फ्री टाइम मध्ये मी बॅक ट्रिप घेतो कारण की मी फ्री काय. अनप्रोडक्टिव्ह दिवस गेला तर मी दिवस खराब करतो कुणाचा पण. जो माझा अनप्रोडक्टिव्ह दिवस करत असणार आहे खराब किंवा माझा दिवस अनप्रोडक्टिव्ह चाललाय तर मला त्या दिवशी खूप सॅड असतो मी की मी काही प्रोडक्टिव्ह गोष्टी केल्या का नाहीये. बरोबर आहे. सवयच पडली हो. तुला माहितीये का असंच इतक्यात ना एक इंटरेस्टिंग विचार. ओके. मला एक असं आता मी 2-3 गोष्टी करतोय आणि मलाही जर एखादा दिवस अनप्रोडक्टिव्ह गेला मला खूप कसतरी वाटलं. पण इतक्यात ना माझा त्या गोष्टीला पाहायचा पर्स्पेक्टिव्ह जरा बदलतोय. मी एका जागी काय वाचलं माहितीये का, की असं हे ओव्हर रेटेड नाहीये का, की जर आपण एखादा दिवस असं ठरवतोय की प्रोडक्टिव्ह असणं, आपल्याला कायम प्रोडक्टिव्ह करायचंय. मग ही जरा स्लेव्ह मेंटॅलिटी नाहीये का? तुम्ही त्याच्या पण आहारी पडलाय. तुम्ही त्यांनी पण म्हणजे एका मजदुराची इच्छा असते ना तो प्रोडक्टिव्ह राहावा असं काहीतरी. मग मी तेव्हापासून जरा श्वास घ्यायला लागले. ठीक आहे. बरोबर. काही असा दिवस तर काही तसा दिवस. काय रोज 100%. करायचंच पण तो नाही. दिवस ठराविक पाहिजे. म्हणजे बरोबर. कामाच्या वेळेस तुम्ही जर काहीच कामच करत नाही तर अनप्रोडक्टिव्ह दिवस तो गेलाय. सॅटर्डे संडे एक दिवस ठरवतो मी. मंडेला माझा ऑफ असतो. मंडेला फुल पार्टी मजा करतो, मित्रांसोबत जातो. 10, 11, 12 वाजता घरी येतो. पण त्यानंतर बॅक टू रुटीन. तर ती एक गोष्ट आहे. मित्रांना पण पटत नाही ती कारण की त्यांच्यासारखा नाही आहे मी. ही गोष्ट पण बोलू शकतो मी. कधी कधी त्यांना पण फील होतं पण नंतर नाव काढतात ते की हा डिसिप्लिन तो आहे. तुला असं वाटतं की तू त्यांच्यासारखं नाही होतं किंवा मी असा नाही असं काही वाटतं कधी तुला? नाही मी परफेक्ट वाटतो मला. माझं जे काही सराउंडिंग Nice. बघून मला असं गोष्टी दिसतात की लोक काय करताय सध्या म्हणजे इझी मनी पाहिजे लोकांना. जे माझं सानिध्यात आहे किंवा फ्रेंड्स आहे जे काही गोष्टी बघतोय ट्रेडिंग तो ठीक आहे. काहीतरी दुसऱ्यासाठी किंवा काहीतरी चालू आहे. इझी मनी पाहिजे लोकांना आणि आपल्याला दिसतोय आपण काम करतोय. म्हणजे 100ला 1000 2 मिनिटात येते असं होणार नाहीये. आपल्याला कळतंय ₹100 कमवायला किती प्रॉफिट करावं लागतोय, किती काय करावं लागतं. तर नाही मी माझ्याच गोष्टीला प्रेफरन्स देईल. मीच परफेक्ट आहे असं सांगेल. छोटं काम आहे, पण हॅपी आहे मी त्याच्यात. 2 पैसे कमी कमवल, बट आय एम हॅपी. Nice. मला असं विचारायचं होतं तुला आणि मी हे तुला विचारलं नाही. आपण याच्या आधी पण 1-2दा बोललो. मला खूप इंटरेस्ट आहे जाणून घ्यायला, की तुझ्या आयुष्याकडे गोल काय आहे? असतं ना काहीतरी आपल्याला काहीतरी अचीव्ह करायचंय किंवा काही जणांचं नसतं. त्यांना छान वाटतं, त्यांचा रुटीनच छान वाटतो. तुझ्यासाठी काय आहे? माझ्यासाठी आता माझं जे एज आहे, तर फर्स्ट प्रेफरन्स मी माझ्या स्टडीजला देईल. कारण की स्पोर्ट्समुळे खूप लॅक होतं त्या गोष्टी. पण आता लक्ष द्यावं लागेल. फर्स्ट चांगली डिग्री पर्स्यू करायची आहे. त्यानंतर कामाला एक्सपांड करायचं आहे माझं. ऑटोमेटेड वेमध्ये घ्यायचं आहे. सध्या मी एक वेबसाईट बिल्डअप केली आहे. प्लॅटफॉर्म बिल्डअप केला. Amazon, Flipkart जसं असतं प्लॅटफॉर्म ज्याच्यावर दुसरे सेलर येऊन सेल करू शकतात त्यांचे प्रोडक्ट. तसा मी एक प्लॅटफॉर्म बनवलाय. नेक्स्ट मंथ मध्ये शुअरली त्याची लॉन्चिंग असेल. तो प्लॅटफॉर्म मी लॉन्च करतोय. तो एक गोल आहे माझा. अँड सेकंड गोल वर्कआउट करना है, हेल्दी रहना है और खुश रहना है. दॅट्स इट. नाईस, नाईस. एक लास्ट क्वेश्चन. आता आणि हा मी या पॉडकास्ट पासून सुरू करतोय. मला वाटतं जसं आता एज चाललंय टेक्नॉलॉजीकडे, एआय कडे आणि मी तर खूप वापरतो एक्सटेन्सिव्हली एआय. मला जर कधी जाणून घ्यायचं की यार 4 वाजता मी चहा पिऊ का? आता आता अशी परिस्थिती आली आहे की आजूबाजूला आई-वडील नाहीयेत. दरवेळेस हा. त्यांना कॉल नाही करू शकत. आधी असं होतं ना, की आपल्याला काय विचारायचं, "हे यावेळेस खाऊ का? यावेळेस करू का? नाही करू का?" घरचे असायचे आजूबाजूला. आता बऱ्याच जणांच्या आयुष्यात तसं नाही होत आहे. मी त्यावेळेस एआयला विचारतो, की काय होईल? बरोबर आहे का? एआयला काय विचारताय तुम्ही की खाऊ का नको का? खरं, खरं. म्हणजे हे खूप जणांच्या आयुष्यात येतंय. बरं. तू कसं वापरतोय एआय? आणि हा प्रश्न मला खूप विचारायची इच्छा होता, की लोकं कसा वापर करतात एआयचा वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे ChatGPT किंवा दुसरं काही असेल तू जे वापरतो ओके. किंवा नाही वापरत तसं पण. एआयचा यूज तर प्रॉपरली बिझनेस मध्ये मी मोल्ड करतोय सगळ्या गोष्टी. एआयचा खूप यूज होतोय मला बिझनेस मध्ये, स्टडीज मध्ये. स्टडीजमध्ये किंवा बिझनेसमध्ये एखादं उदाहरण, की तू असं करतोय, तू हे करतोय त्या ते. आता
हे बघा, माझं एवढं नॉलेज नसणार आहे या गोष्टीमध्ये किंवा माझं एज कमी पडत असेल. मागचे आता 5-6 वर्ष जेव्हा एआय नव्हतं, तेव्हा आपण जर प्रेडिक्शन करायचंय, स्पोर्ट्स बिझनेस येत्या 5-6 वर्षात किती एक्सपांड होईल, त्याच्यासाठी आपण एक कन्सल्टंटकडे जायचो. त्याला विचारायचो कसं काय प्रेडिक्शन असणार आहे. तुम्ही एआय वर आता जर टाकलं की येत्या 5-6 वर्षात 10 वर्षात स्पोर्ट्स इंडस्ट्री कशी ग्रोथ होणार आहे, काय काय स्टॉक आपण घेतला पाहिजे, काय काय होल्डिंग केली पाहिजे, ते पॉइंट टू पॉइंट सगळ्या गोष्टी सांगतंय क्लिअरली. ओके. तर ते एक हेल्पफुल मला वाटतंय की प्रेडिक्शन झालं किंवा चांगले जे काही सजेशन झाले हम्म. त्याचे एक कॉन्स पण आहे आणि चांगल्या गोष्टी पण सगळ्या आहे. आपल्याला कसं युज करायचं ते आपल्या हातात आहे एआय. Nice. आणि येस, युजफुल तर आहे एआय. हो. खूप लोकांचे जॉब गेले त्याच्यासाठी बरं नाही वाटत आहे, पण येस, एआय इज युजफुल. नाही सर, मला खूप मजा आली बोलायला आणि खूप धन्यवाद की तू एवढा मोकळं बोलला. तुला कसं वाटलं, तुझा पहिला पॉडकास्ट होता का चांगला? येस, माझा पहिला पॉडकास्ट होता. पहिले तर खूप नर्वस होतो, पण हर्षलजी, कैवल्यजी खूप कम्फर्टेबल फील करून दिलं. म्हटलं जी नका बोलू, भाई बोलाव म्हणजे असं. त्यामुळे खूप कम्फर्टनेस भेटला आणि खूप चांगल्यापैकी पॉडकास्ट झालाय ना. हो. येस, चालेल. मस्त पॉडकास्ट झाला. पुढे पण प्लॅन करूयात, असेच मी चांगले अचिव्हमेंट्स करू आणि तुमच्या पेजवर येऊ. येस, थँक्यू. येस, थँक्यू.